काय आहात, किती शिकला आहात अजिबात नाही माझ्या दृष्टीने महत्वाचं. तुम्ही करता काय आहात, तुम्ही वागता कसे आहात, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. एका मंदिराचे ट्रस्टी बदलले आणि त्या ट्रस्टीनी सांगितलं आपल्या मंदिरामध्ये देश विदेशातले भक्त येतात, सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे. ते घंटा वाजवायचं काम करत होता एक. त्यालाही सांगितलं तुलाही इंग्रजी कंपल्सरी. तो म्हणला पण घंटा वाजवायला कशाला लागेल इंग्लिश? नाही, घंटा सुद्धा इंग्रजीतनं वाजली पाहिजे, विदेशी भक्त येतात. आडवी तुडवी माणसं तयार झाली. तू आपल्याकडं रूल्स अँड रेग्युलेशन्स. ते घंटा वाजवणारा विचार करला इंग्रजीचा आणि घंटेचा संबंध काय? नाही, कंपल्सरी आहे, करावंच लागेल. नोकरीच नको म्हणला तुमची. त्यांनी सरळ राजीनामा दिला. पण आता पोट्यापाण्याचा सवाल आहे, काहीतरी उद्योग केला पाहिजे. नोकरी होती ती सुटली, घंटा वाजवायचे, करावं काय? त्यांनी त्याच मंदिराच्या बाहेर आपल्या चहाचं टपरं टाकलं आणि टपरं जोरात चालू लागलं. त्या टपऱ्याचं त्यानं छोटं हॉटेल केलं, छोट्याच मोठं हॉटेल बांधलं. धंदा आणखीनच जोरात, व्यवसाय चांगलाच जम बसला. 3 स्टार 5 स्टार हॉटेल काढली, पंचतारांकित हॉटेल उभा राहिली त्याची. आणि त्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे विदेशातले लोक यायला लागले. तिथलं व्यवस्थापन, मॅनेजमेंट, नियोजन बघितलं, ती विदेशातली लोक भारावली. म्हणजे तुमचा मालक कोण आहे? आणि मग याला म्हणजे आम्हाला भेटायचंय त्याला. आणि हा मालक भेटायला आला, त्या विदेशी लोकांशी बोलला पण मराठीत. आणि मग एकाने विचारलं तुम्ही एवढ्या पंचतारांकित हॉटेलचे मालक, तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तो म्हणला इंग्रजी शिकलो असतो तर अजून देवळात घंटाच वाजवत बसलो असतो.